केवढं मोठं आहे. हेल्दी फुल एकदम हेल्दी. अजून काय फुलला नाही बघ बघ कसली वाटते. करत होती तर इथे बघा एक फळ पण धरलेलं दिसले, भोपळ्याचं फळ. तिकडे हा हा जाऊ दे पूर्ण कोपऱ्यात. जाऊ दे. छान अशी मुळं की नाही फुटायला सुरुवात झाली. हे बघा. काम बाकी आहे. शेरणी बाहेर नाही गेलो तू खेळायला. लागेल ना डोक्याला. खाऊ खायच्या, खाऊ खायच्या, खाऊ खायच्या, खाऊ खायच्या. त्याला खाऊ खाऊया. खाऊ खायचं, चहा पियायची ना, चाय पियायची, खाऊ खायच्या. वाजले बेटा. पावसाने बघा किती अंधार केला नाही सकाळी सकाळी. कुणाल मच्छर चावते. कुणालचं बघा काम चालू झालं आहे ऑफिसचं. सकाळी सकाळी खूप लवकर. तो जरा बिझी आहे. कामात असला का तो बघणार पण नाही आपल्याकडे. आज वार आहे, सोमवार ना, लाईट जाते ना आमच्याकडे सोमवारची. त्याच्यामुळे मग असं लवकर उठून तो काम करून घेतो. खूप लवकर उठला आहे. चला आपला आता बागेमध्ये फेरफटका. फुलं फुललेत वाटतं भोपळ्याची. एकच आहे. शेरू वाघ्या गेला आपला बाहेर खेळायला. सू करायला गेलेला बाहेर, तो आलाच नाही परत. शेरू आला रिटर्न. हे बघा, हे फुल तर बघ केवढं मोठं फुल आहे. बापरे, हे बघा भोपळ्याचं फळवालं आहे. केवढं मोठं आहे पण ना बघा, केवढं मोठं आहे. हेल्दी फुल, एकदम हेल्दी फुल, परफेक्ट एकदम. हे बघ, या जुन्या इथली वेलीची फुलं ही बघ. बारकी हां, त्याला ताकद कमी आहे ना. जरा बागेमध्ये एक फेरफटका मारते. हे काय परागीकरण केलेलं झाले. हा काय भोपळा. झाले झाले. भोपळा इथे जाळी मारायला पाहिजे ना. इथे नेट लावायला पाहिजे. आता ही काय आता ते बुलबुल यायला लागलं तर कसं ठेवायचं. साईडने असे गोल फिरून टाक. काकडीची फळं आली बघ. चला बाबाकडे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज काही राऊंड मारायला बाहेर गेलोच नाही. मी दोघंच जण गेलो होते, शेरू आणि वाघ्या. त्याच्यामुळे म्हटलं जरा बागेतच फिरूया जरा. आज एकदम निवांत आहोत आम्ही, कारण आज वार आहे सोमवार. आणि सोमवारची कशी लाईट जाते ना आमच्याकडे, त्याच्यामुळे जास्तीचं काही काम बिम काही आम्ही ठेवतच नाही. म्हणजे किचनचं पण काय जास्त असं करत नाही मी. आदल्या दिवशी सगळं रेडी करून ठेवते. आणि बाहेरचं बघू, पावसाचा अंदाज घेऊन मग बाहेरचं काम करायचं असं सगळं विचार केला आहे. बघू आता. पूर्ण अंधारवा केला आहे पावसाने. कधी पण कोसळेल असा अंधार केलेला आहे, पण एवढा काही जास्त असं पडत नाही. रिमझिम रिमझिम पाऊस बोलतो ना, तसाच पाऊस पडतो. पण अंधार मात्र करून ठेवलेला आहे. आणि हा पाऊस म्हणजे ना रिमझिम पाऊस तो बेकार. त्याच्यामध्ये भिजल्यावरती कसं आजार पण येतं. हां, पिशवी जरा बघतोय. भेंडी झालेत का तयार? तिकडचं खत पाणी करायचं का? भेंडी बघा आपण लावली होती ना, आता ह्या कामाच्या व्यापात ना त्याला खत पण म्हणजे केलं होतं खत एकदा दोनदा. आता ती रोपं ना छान प्रकारे वाढले, त्याला फुलं यायला पण सुरुवात झालेली आहेत. मला असं वाटतं त्याला मी खत करायला पाहिजे. तुम्हाला मी दाखवते. हा बघा, हा इथे ना भेंड्याचा वाफा आहे. भेंडी आणि काय त्याला म्हणतात, गोंड्याची रोपं लावली होती. ही रोपं लावताना पण तुमच्या शेअर केलं होतं. ही बघा रोपं किती मोठी झालेत.
मस्त झाले ना, रोपं छान झालेत. आणि भोपळ्याची वेलसुद्धा इथे आहे. हे बघा, हे फुलं फुललेत. हा खराब झाला का काय? नाही, भेंडा आहे तो. हा बघा, मला हे फूल आहे ना भेंड्याचं. रोपं मस्त आली गोंड्याची ना. हां, मध्ये तण बघा किती वाढलं. हे जरा साफ करायला पाहिजे. आणि ही बघा, ही भेंडी ही जून नाही ना झाली. हां, हे बघा भेंडी. भेंडी आम्ही लावतो दरवर्षी, पण जसं पाहिजे ना तसं होत नाही हो भेंडी. त्याच्यामुळे म्हणजे खत बीत करतो आम्ही. म्हणजे ऑर्गॅनिक खत आपण घालतो ना, काय माहीत नाही त्याला काय एवढं काय, जशी पाहिजे तशी वाढ होत नाही त्या रोपांची. पण ह्या वर्षी छान झाली ती भेंड्याची रोपं. तेव्हा तिकडे पण आलेत. भरपूर असे धरायला पाहिजे. हे 2-2, 3-3 धरून काय उपयोग नाही ना. हे तण काढायला पाहिजे इकडचं. मला वाटतं हे आज हेच करूया काम आपण. हां, हेच करूया आज. पटकन होईल. हे 10 मिनिटाचं काम आहे. मी तण काढून देईन. काय माती मिती घालायची तर पटकन घालून घेऊया. हे गोंड्याची रोपं पण छान झालीत. आता आपल्याला दसऱ्याला फुलं बिलं लागतील ना. ही रोपं ना मी आपल्या आड्यामध्ये जिकडे जिकडे रुजली होती ती काढून, छोटी छोटी होती आणि ती काढून मी ते लावली होती आणि तुमच्याशी शेअर पण केलं होतं. काही काही रोपं मस्त झालीत बघा. मस्त झाली ना, हे बघ कशी. तर बाहेर काम करायला जायच्या आधी मी असा विचार केला की अगोदराने किचनचं काम करून घेऊया, म्हणजे नाश्ता वगैरे सगळ्यांचा बनवून घेऊया आणि मगच बागेत जाऊया. कारण बागेतली कामं करायला घेतली ना की खूप वेळ जातो आणि मग नाश्ता वगैरे बनवायला थोडंसं लेट होतं. त्याच्यामुळे आज थोडंसं मी उलट केलेलं आहे. तर इथे रात्रीची भाजी होती तीच गरम केली. भाजी काय अशी बनवायची नव्हती आणि त्या जोडीला चपात्या करायच्या होत्या. एकीकडे वाघ्या शेरू यांचंसुद्धा जेवण की नाही करून घेतलं मी. आणि कुठेतरी असं मनामध्ये विचार चालू आहे आमच्या की लवकरात लवकर आता हे जे रान वगैरे बघा वाढलेलं आहे ना ते साफ करून घ्यायचं. कारण आता बांधकाम चालू आहे आणि आता सध्या आपल्याला काही मार्केटमध्ये जावं लागत नाही आहे बांधकामाचं सामान आणायला. पण एकदा का ते उभं राहिलं ना आपलं घर, तिथं नंतरला मग खूप अशा फेऱ्या आपल्याला बाहेर माराव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे जे बाग वगैरे आहे ना, रान वगैरे वाढलेलं आहे ते लक्ष द्यायला मिळणार नाही. त्याच्यामुळे आमचा असा प्रयत्न आहे की आता जास्तीत जास्त बागेतलं जे रान वगैरे साफ करायचं, खत पाणी जे काय आहे ना ते करून घ्यायचं. त्याच्यामुळे पुढे थोडंसं की नाही आपल्याला सोयीचं होईल. तर इथे पीठ वगैरे मळून घेतलं, भाजी गरम केली आणि कडधान्य मी भिजत घातलं, म्हणजे संध्याकाळसाठी भाजी हवी ना. त्याच्यामुळे लाल चवळी आहे ना ती भिजवली होती. आज दूध घेऊन आली. मी तुला विचारणार होते दूध आणलं काय. हा बघ शेरू आलाय खेळायला. तो गेला आज खेळायला गेला, तो आलाच नाही. वाघ्या ना, चालू झाली शाळा, सुट्टी संपली. बघा तुमची काय सुट्टी होती काय स्वतः घेतलेली. आणि हा कुठं आहे भावेश? अच्छा, हां. पोरी बघा निघाल्या शाळेमध्ये. हे शेरू चल घरात. हे पाऊस पडतोय पोरीनो, छत्री खोला. शेरू हा बघा साईल आलाय, त्याला फूल हवंय गुलाबाचं, पण तो फूल अजून फुलला नाही, कळी आहे. अरे उद्या परवा घेऊन जा, 2 दिवसांनी तुलाच देईन. काय? हा भोपळ्याचा घेऊन जा हवा तर. कोणाला द्यायचं आहे? बाईनं द्यायचं का कुठल्या मुलीला द्यायचं आहे? उद्या परवा घेऊन जा. रोप आहे तिथे. आज का हे कपडे घातले? कधी? चिखलामध्ये? मग कपडे खराब झाले. माझा आज नवीन कपडे. आता तू 9वीला आहेस ना? 10वीला आहे तू? मला वाटलं 9वीला आहे. हे बघा यांचं इथं चाललंय काय, त्याला फूल हवाय साईला, पण ती कळी आहे अजून काय फुललं पण नाही. घेतला ना वाटतं जबरदस्तीने. फुलला. कसला घेतला दाखव. बघ ना कळी तर बघ, अजून काय फुलला नाही बघ ना. बघ कसली वाटते ते. आता तिला जरा 2 दिवस ठेव, 2 दिवस बघत राहू ना. ए शेरू चल घरात. शेरू पाऊस थांबला, चल पटकन. माझ्याकडे अर्धा तास आहे, ऐकलं का? अर्धा तास आहे माझ्याकडे, मी करते मदत. कुणाला जेव्हा घेतलं तिथं काम करायला, रान काढायला, मी किचनमधलं सगळं आवरत होते ना.
आता पीठ मळून ठेवलं आहे, भाजी बिजी रेडी झाले, फक्त आता चपात्या करायच्यात नाश्त्याला. का ते भेंड्याच्या इकडचं साफ करू काय? भेंड्याच्या इकडचं काढू सगळं रान, मग खत करायला होईल ना मग. सगळं तण बघा काढलं ह्या वाफ्यामधलं, आणि गोंड्याची रोपं आहेत ना ती पण सगळी व्यवस्थित केली, कारण तिकडे खूप असं रान वगैरे वाढलं होतं. माती वगैरे पण चांगली असं ना उकरून घेतली सगळ्या रोपांची. आता फक्त ह्याला थोडं थोडं खत घालायचं आपल्याला, पण ते नंतरला घालू आम्ही. तर आता साफ करत होती तर इथे बघा एक फळ पण धरलेलं दिसले, भोपळ्याचं फळ. हे बघा दिसतंय, असं झाकून ठेवलं आहे पिशवी लावून. फळमाशी येऊ नाही तर डंख मारते ना, त्याच्यामुळे फळ धरलं ना का असं झाकूनच ठेवावं लागतं आपल्याला. तर बऱ्यापैकी असं सगळं साफ झालेलं आहे. आणि इथे बारीक बारीक बघा पावसाला पण सुरुवात झाली, त्याच्यामुळे आता आम्ही आमचं काम थांबवलं आहे. म्हटलं बस झालं, आता घरात जाऊया. सगळं जे काही रान काढलं होतं ना ते पण सगळं उचललं, आणि तो बघा समोर ढिगारा करून ठेवला आहे ना, तिथे जमा करून ठेवतो. म्हणजे सुकल्यावरती आपल्याला तिकडे जायला मिळते, संध्याकाळच्या वेळेस मग धुरी करायला होतं ना त्याच्यामुळे. आणि जर तिथेच सगळं रान पडून राहिलं ना मग पुन्हा ते रुजतं तिथेच, त्याच्यामुळे काढलेलं ना आता आम्ही तिथे ठेवतच नाही, सरळ काढून ना एक साईडला काढून टाकतो. इकडचं पण भरपूर बघा कुणालच्या गावाने साफ केलं. आता हळूहळू सगळं हे साफ करायचं आहे. आमचं चाललं आहे की हा जो पट्टा आहे ना पहिला आवर क्लीन करून घ्यायचा. तेव्हा किती उंच झाले ते. समोर तुम्हाला ते रोपं दिसत आहेत ते बघा फुलारलेली, ती कुरडीची रोपं आहेत ती, आणि त्याला बियाणं पण धरलं आहे. पाऊस नसं झालं असतं अजून. चला आता घरातलं नाश्ता पाणी करूया. तर कुणाला ये नाश्ता करायला. नाश्ता करायला भाव घेतला आता ही मिक्स भाजी, आणि ही माझी जाडी चपाती, सुकीवाली चपाती आहे. आणि हे दोघंजण अजून येत आहेत, त्याच्यामुळे त्यांना अजून काय वाढलं नाही आहे. आपलं शेरूचं खाऊन झालं आहे. वाघ्या आपला खेळायला गेला आहे, तो काय अजून आलेला नाही आहे. आणि समोर बघा बाहेरचं वातावरण ढगाळच आहे, पाऊस आता मगाशी पडून गेला आहे. हा बघा केवढा पाऊस पडायला बघा सुरुवात झाली परत. मगाशी एकदम बारीक बारीक होता, आता जोरातच पडायला लागला. आणि इथे आता पाणी ठेवलंय तापत. तापलं पाणी. पाणी बघा हे चारी बाजून येते ना, पण चूल नशीब चुलीला पाणी नाही लागत आहे. इकडनं बघा पाणी गळायला सुरुवात झालेली आहे. हे थोडंसं प्लास्टिक ना इकडनं सरकलंय ना, त्याच्यामुळे पाणी गळतंय. इथे चुलीला नाही ना पाणी लागत आहे. हां पाणी तापतंय आपलं, एवढी काही चिंता नाही आहे, होऊन जाईल. हां तेच. आता काय थोडे दिवस फक्त त्रास काढायचा आहे ना, मग काय नाही. पाऊस जायला आला तर परतीचा पाऊस पडला की काय चिंता नाही मग. तर जोरदार बघा पाऊस चालू झाला होता. आणि हे जे प्लास्टिक आहे ना आपल्या बांधकामावरती काल टाकलं होतं काकांनी, आणि आता ते मी ना काढून घेतलं तिथे जाऊन. कुणालच्या बाबांना म्हटलं की हे प्लास्टिक आणून आपण ना इथे समोर टाकून देऊया, म्हणजे रान वगैरे तिथे वाढणार नाही, कारण आपण बघा तिथे वावरतो ना. आता माझी की नाही म्हणजे आंघोळची तयारी चालली होती, तर त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ नका पावसामध्ये, मीच जाऊन भिजते, म्हणजे भिजल्यानंतर डायरेक्ट मग मला बाथरूममध्ये जाता येईल. त्याच्यामुळे त्यांना काय मी पावसामध्ये पाठवलं नाही. आणि असं पण ते पावसामध्ये भिजले ना की त्यांना सर्दीचा वगैरे त्रास होतो. आणि मी मात्र खूप स्ट्रॉंग आहे, मी भिजली तरी मला काही असं होत नाही आहे. तर बघा हा प्लास्टिक जो आहे ना तो इथे व्यवस्थित सगळं अंथरला. आणि म्हणजे कुणाल जेव्हा मला सांगा होतं की अशा पद्धतीने कर, तर त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी सगळं करून घेतलं. छोटे छोटे बघा तुकडे होते ते पण सगळं आणून इथे टाकले. म्हणजे आता पुढील काही दिवस तरी हे जे रान आहे ना 8 दिवस जरी ठेवलं नाही तर इथे अजिबात रान वाढणार नाही. म्हणजे पाऊस जरी पडला ना तरी अजिबात रान वाढणार नाही. आणि जे काही तण वगैरे असेल ते आतल्यात की नाही मरून जाईल. काय गरज नाही, त्या खाली रोपण आहेत ना, जर ठेवायला काय उडणार थोडं आहे ते. त्याला पण इकडे टाक. चला लाईट बघा गेली आमच्याकडे. झटपट तुमच्याशी मी कढीची रेसिपी शेअर करणार होती, तितक्यात लाईटच गेली. आणि आता वाटत नाही इतक्यात येईल, कारण आज सोमवार आहे आणि सोमवारची आमच्याकडे जाते लाईट. आणि हे बघा हे लाल मटाचे देठ, हे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा दाखवले होते. बाजारातून ही भाजी आणलेली ना, तर पाण्यामध्ये हे देठ ना घालून ठेवले होते मी. मला वाटतं एक 5-6 दिवस झाले असतील. त्याला गेले छान अशी मुळं की नाही फुटायला सुरुवात झाली. हे बघा
दिसतात तुम्हाला मुळं. ते तर मातीत लावायचेच, पण आता मला आला आहे कंटाळा, त्याच्यामुळे मी आता काय जाणार नाही आहे भिजायला. आता भिजले मगाशी, तेव्हा केस वगैरे मी कालच धुतली होती. आता जरा ना पुसून घेतली, देवाची वगैरे पूजा करून घेतली. आता मी चालले होते किचनमध्ये. तर म्हटलं रेसिपी राहिली, कढीची रेसिपी म्हटलं शेअर करायची राहून गेली. वाघ्याची वाट बघते. वाघ्या आपला सकाळी खेळायला गेला आहे, अजून आलेला नाही आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला तो आज बघा व्हिडिओमध्ये पण दिसला नाही आहे. काल त्याला सोडलेलं नाही ना संध्याकाळी खेळायला, त्याच्यामुळे आता सकाळी गेलेलं आहे. शेरू आपला झोपला आहे, मस्त आराम करतो आहे, खाऊन पिऊन झालेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी बघा आहेत. हे वाघ्या शेरूचं पण असं असतं. एक घरात असला की दुसरा गायब असतो. वाघ्याचं आपलं खूप लक्ष असतं रानामध्ये, त्याला सतत रानात फिरायला जायचं असतं. हे जे मागचं रान आहे ना तिकडं तो जास्त असतो खेळत, पण तो येईल. त्याची एक चांगली गोष्ट काय आहे की भले तो खेळायला जरी बाहेर गेला ना तरी पण येतो तो घरी. असं कुठं असं बाहेरवर तो राहत नाही, त्याच्यामुळे येईल तो. पण थोडीशी काळजी वाटते, एवढं खाल्ले पिल्ले नाही ना, त्याच्यामुळे थोडा चिंता वाटते. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.